ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शारीरिक दुःखापेक्षा मानसिक दुःख आणि जे आपल्याला आपल्या स्वकीयाकडून मिळतं ते फार कष्टमय असतं, दुःखमय असतं. प्रभू येशू ख्रिस्ताला झालेल्या शारीरिक दुःखापेक्षा मानसिक दुःख हे फार क्लेशदायक होतं, वेदनामय होतं, कष्टमय होतं. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकत आहोत, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी आत्म्यात व्याकुळ झालेला आहे. का? कारण त्याचे स्वकीय त्याला दुःख देणार होते. यहुदा इस्कारियोत त्याला त्याचा विश्वासघात करणार होता. पेत्र त्याला 3 वेळा नाकारणार होता. दुसरे शिष्य त्याला एकटे सोडून पळून जाणार होते. आणि हे दुःख प्रभू येशू ख्रिस्ताला खूप झालेलं होतं, त्रासमय होतं, वेदनामय होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आत्म्यात व्याकुळ झालेला होता. तरी असताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूचा जो रिस्पॉन्स होता तो काय होता? प्रभू येशू ख्रिस्त त्यांना नाकारत नाही, तर भोजन जे प्रेमाचं प्रतीक आहे ते तो ह्या आपल्या शिष्याबरोबर करत आहे. शेवटचं भोजन तो प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना देत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपल्या जीवनामध्ये त्रास आणि क्लेश आपल्या स्वकीयाकडून आपल्याला मिळत असतं, तेव्हा आपण प्रभू येशूचं उदाहरण घेऊया, त्याचा आदर्श घेऊया. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यावर, त्याच्या वैऱ्यावर शेवटपर्यंत प्रीती केली, आपणही आपल्या वैऱ्यावर आणि विशेष करून जे आपल्याला मानसिक त्रास देतात, शारीरिक त्रास देतात, त्याच्यावर प्रीती करूया. आमेन.